नंदुरबारमध्ये ITI मधील विविध मागण्यांसंदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक. ITIच्या समस्यांसाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन. नंदुरबार शहरातील संत दगा महाराज औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात गेल्या 2 तासापासून विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन. औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे परीक्षा केंद्र इतर ठिकाणी असल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. प्रशिक्षण केंद्र नंदुरबारमध्ये व्हावे यासाठी विद्यार्थी आक्रमक. महाविद्यालयातील पाणी, स्वच्छता, प्रॅक्टिकल, साहित्य, वसतिगृहाची दुरवस्था आणि इतर ग्रंथालयाच्या विविध समस्या लवकर सोडवण्याची मागणी. संपूर्ण मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पवित्रा. यावेळी प्राचार्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 11 मागण्या मान्य करून ते पूर्ण करण्याचे लेखी स्वरूपात आश्वासन दिले आहे. त्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. यावेळी नंदुरबार शहर मंत्री महेश नांद्रे, महाविद्यालयाध्यक्ष रोहित भोई, IMC सदस्य फकीरा नरवरे, रोहित माळी, महेश पवार, रामेश्वर मासुळे, करण चव्हाण, भीमसिंग पावरा, निखिल पाटील, हर्षल जोशी, राहुल लहासे, मधुकर पाटील, निलेश पाडवी, पवन पाटील व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. नमस्कार. आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार शाखेच्या वतीने नंदुरबार ITI महाविद्यालयामध्ये हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन होत आहे. याचं कारण असं की मागील 6 महिन्यामध्ये आपण प्राचार्यांना भेटून अनेक निवेदन दिले. त्याचा काही विषय आहे, जसं की जे काही नंदुरबार हे जिल्हास्थान असून त्या ठिकाणी ITIचं परीक्षा सेंटर नाही आहे, ते कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जायला पोहोचण्याला खूप अडचण येतात. दुसरा विषय असा की महाडीबीटीचा विषय आहे. त्याच प्रकारे हॉस्टेलचा विषय आहे. तर पिण्याची पाण्याची व्यवस्था नाहीये, साफसफाई नाहीये, दरवाजे नाहीये, पंखा नाहीये, त्यांना बेड नाहीये. असे काही विद्यार्थी अशी का प्रश्न घेऊन आमच्याकडे येतात. त्याचबरोबर महाविद्यालयाला शासनाने 2 कोटीचा फंड ई-लायब्ररीसाठी दिला होता, परंतु या प्राचार्यांनी या मागच्या वर्षामध्ये या 2 कोटीचं काय केलं आणि या लायब्ररीचं कुठे गेली हे आजही विद्यार्थ्यांना सांगत नाहीये. आणि विद्यार्थ्यांशी खोटं बोलताय की 2 कोटी हा लायब्ररीसाठी आलेला नाहीये. या सर्व एकत्र मागण्या घेऊन आम्ही विद्यार्थी परिषद आणि ITI महाविद्यालयाचे विद्यार्थी सर्व या ठिकाणी आंदोलन करतोय. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन या ठिकाणी चालू राहील.